मी वैदेही पंचादेवी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते। आज 3 डिसेंबर भारताचे पहिले राष्ट्रपती, श्रेष्ठ दर्जाचे बुद्धिमंत, कायदेपंडित व चारित्र्यसंपन्न थोर पुरुष आणि भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जयंती। आजच्या व्हिडिओत त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया। राजेंद्र बाबू वृत्तीने धार्मिक व सनातनी होते। ते स्वतःला बिहारी खेडूत म्हणवीत। खादीचे धोतर, डोक्याला टोपी, अंगात जॅकेट व खादीचे उपरणे असा त्यांचा पोशाख असे। राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्यावर शेरवानी, पायजमा व बूट घालण्याची वेळ आली तेव्हा ते गोंधळले, पण नंतर त्यांना नवीन पोशाखाची सवय झाली। सुशील व सज्जन या दोनच शब्दात त्यांचे वर्णन करता येईल। बाबू राजेंद्र प्रसाद यांचा जन्म बिहारमध्ये जिरादेई या गावात 1884 रोजी श्रीवास्तव या कायस्थ घराण्यात झाला। त्यांचे वडील महादेव सहाय हे संस्कृत व फारसी भाषेचे विद्वान होते, तर आई कमलेश्वरी या धार्मिक वृत्तीच्या होत्या। राजेंद्रांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आई कारणीभूत झाल्या। शिक्षणास सुरुवात 5व्या वर्षापासून झाली व फारसी शिक्षण एका मौलवीमार्फत दिले गेले। शालेय शिक्षण पाटणा येथे व उच्च शिक्षण कलकत्ता विद्यापीठात झाले। राजेंद्र बाबूंना बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी लाभली होती। त्यांनी हिंदी व इंग्रजी विषयात नैपुण्य संपादन केले होते। 1902 साली कलकत्ता विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता। पुढे ते BA, MA, LLB व LLM या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाले। अभ्यासाबरोबरच ते वक्तृत्व व निबंध स्पर्धेतही भाग घेत असत, त्यामुळे बोलण्याचा सराव त्यांना झाला होता। सार्वजनिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी बिहारी विद्यार्थी संघटना स्थापन केली होती। 1908 व 1909 या काळात मुझफ्फरपूरच्या कॉलेजात त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक व कलकत्ता सिटी कॉलेजात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले। त्यांनी काही वर्षे कलकत्ता व पाटणा येथे हायकोर्टात वकिलीही केली। तीही इतक्या यशस्वीपणे केली की इतर वकील त्यांचा युक्तिवाद ऐकण्यास उपस्थित राहत असत। 1915 साली महात्मा गांधींची व राजेंद्र बाबूंची पहिली भेट झाली। गांधीजींबद्दल त्यांना खूप श्रद्धा होती। 1920 साली असहकारितेच्या चळवळीत त्यांनी वकिली सोडली। त्यांचे जीवन खडतर होऊ लागले। 1921 साली त्यांनी बिहार विद्यापीठाची स्थापना केली। अनेक शाळा स्थापन केल्या। अस्पृश्यता निवारणासाठी सभाही घेतल्या। खादीचा पण खूप प्रचार केला। साहित्यात रस असल्याने 1923 साली हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले। 1930 साली मिठाचा सत्याग्रह त्यांनी बिहारात उभारला। 1932च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतही त्यांचा पुढाकार होता। 1934 साली मुंबई काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले। याशिवाय राजेंद्र बाबू अनेक वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते। 1946च्या हंगामी मंत्रिमंडळात अन्न व शेती खात्याचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली। 1946च्या घटना परिषदेत अध्यक्ष म्हणून त्यांची एकमताने निवड झाली होती। त्यांच्या 33 वर्षे निष्काम देशसेवेचे प्रतीक म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा सन्मान त्यांना मिळाला होता। 26 जानेवारी 1952 रोजी ते अधिकारूढ झाले। भारताचे हे फार मोठे भाग्य की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याला सर्व गुणांचे मेरुमणी राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती म्हणून लाभले। भारतीय संस्कृतीचे ते प्रतीक होते। राष्ट्रपती झाल्यावर सुद्धा ते रेल्वे प्रवास 3ऱ्या वर्गाने करीत असत। राजकारणाप्रमाणे ग्रंथकारण हे पण बाबूजींनी फुरसतीच्या वेळी केलेले आहे। त्यांचे सत्याग्रह इन चंपारण्य, आत्मकथा, बापू के कदमों में इत्यादी ग्रंथ इंग्रजी व हिंदीत प्रकाशित झाले आहेत। राजेंद्र बाबूंनी सर्वस्वाचा त्याग करून देशाची 50 वर्षे सेवा केली। त्या सेवेचा सन्मान म्हणून राष्ट्राने 1962 साली भारतरत्न हा सर्वोच्च किताब त्यांना अर्पण केला। पुढच्या व्हिडिओत अशाच एका प्रेरणादायी भारतरत्नाविषयी जाणून घेऊया। धन्यवाद।